तुम्ही कुठेतरी ट्रिपला चाललाय आणि गुगल मॅप्स लावलेले आणि कधीतरी तुमचा रस्ता चुकतो, तेव्हा तुम्ही म्हणता अरे गुगलवर तर वेगळा रस्ता दाखवतो, आम्ही वेगळ्याच दिशेने चाललो आहे आणि मग सगळं खापर तुम्ही गुगलवर फोडता. अशीच एक घटना काल नवी मुंबईमध्ये घडलेली आहे. एक महिला उरणच्या दिशेने बेलापूरकडे चालली होती आणि यावेळेस तिने गुगल मॅप्स लावला होता आणि त्यावेळेस ती रस्ता चुकली आणि तिची गाडी ही थेट खाडीमध्ये गेली, पाण्यामध्ये गेली. तिथे सुरक्षा रक्षक होते, जे मरीन पोलीस आहेत ते तिथे उपस्थित होते. त्यांनी ते बघितलं आणि पटकन त्यांनी त्या महिलेचे प्राण वाचवले आणि त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ती कारसुद्धा पाण्यातनं काढण्यात आली. अर्थात तिथे मरीन पोलीस होते, त्यांनी ते बघितलं, त्यांच्या लक्षात आलं, त्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला आहे. पण अशा अनेक घटना याआधीसुद्धा घडलेल्या आहेत. यूपीची तुम्हाला एक घटना आठवत असेल, त्यावेळेस 3 जी मुलं आहेत ती वॅगनआरमधनं चालली होती, एका पुलावरनं चालली होती आणि तो पूल हा गेल्या वर्षीच्या तिथे जो पूर आला होता त्यामध्ये तो वाहून गेला होता, अर्धा तुटला होता. GPS चा वापर ते मुलं करत होती आणि त्यावेळेस जेव्हा तो पूल तुटला आहे हे सगळं त्यामध्ये अपडेट नव्हतं, तिथे कुठलाही साईन बोर्ड नव्हता आणि वेगात जाणारी ती कार थेट नदीमध्ये कोसळली होती आणि याच्यामध्ये 3घांचा मृत्यू झाला होता. अशाच घटना अनेक महाराष्ट्र असेल किंवा भारतमधल्या अनेक शहरांमध्ये घडलेल्या आहेत आणि त्यामुळे सातत्याने प्रश्न विचारला जातो आहे की गुगल मॅप्स असेल, GPS यंत्रणा असेल, याच्यामध्ये काही त्रुटी आढळत आहेत का, याच्यामध्ये काही चुका राहत आहेत का, त्याच्यावर लोक डोळे बंद करून विश्वास ठेवत आहेत का आणि या सगळ्यामध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे, हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण अनेक वेळा रस्ता चुकीचा का दाखवला जातो, GPS का गणतं आपल्या भाषेमध्ये असं म्हणायचं झालं तर हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आणि त्याला गुगलने सुद्धा काय उत्तर दिलीत हे सुद्धा समजावून घ्यायचं. सुरुवातीला यूपीची जी घटना मी तुम्हाला मगाशी सांगितली, त्यावेळेस BBC ने गुगलचे जे काही माजी अधिकारी होते, तिथे काम करणारे लोक होते, त्यांच्याशी संपर्क केला होता आणि त्यांच्याकडनं काही माहिती घ्यायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टींचा उलगडा केला होता. आता गुगल मॅपवर अनेकदा चुकीचा रस्ता का दाखवला जातो हे आपल्याला सुरुवातीला समजावून घ्यायचं आहे. तर गुगल मॅप हे कसं काम करतं हे आपल्याला आधी समजावून घ्यावं लागेल, त्यावेळेस नंतरच आपल्याला तो रस्ता का चुकतो हे सुद्धा कळू शकेल. गुगल मॅप हे GPS प्रणालीवर चालतं. तुमच्या फोनमध्ये GPS असतं, त्याचा आधार घेऊन गुगल मॅप्स काम करत असतं आणि या सगळ्यामध्ये डेटा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे जी माहिती युजर्सकडनं गोळा केली जाते ती अत्यंत महत्त्वाची असते. अपूर्ण डेटा असेल तर मॅप चुकीची माहिती दाखवू शकतं. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर चुकीची माहिती दिलेली असेल किंवा तिथली पूर्ण माहिती नाही येते रस्त्याची किंवा त्या भागाची, तर मात्र मॅप चुकू शकतो, असं सुद्धा यामधनं समोर आलेलं आहे. गुगल कसं काम करतं तर गुगल युजरचा डेटा वापरतं. तो रस्ता किती वापरला गेला आहे, त्या रस्त्यावर किती ॲक्टिव्ह युजर्स आहेत यावरनं अंदाज लावला जाऊ शकतो. आता तुम्ही अनेकदा एखाद्या रस्त्यावरनं चालला आहे, तिथे किती ट्रॅफिक आहे, तुम्हाला तिथं रेड आलेलं दिसतं, ते कशावरनं दिसतं तर त्यावेळेस तिथे किती ॲक्टिव्ह युजर्स आहेत, त्यांचं किती कंजेशन झालेलं आहे त्या नेटवर्कचं, याच्यावरनं गुगल एक अंदाज लावतं आणि किती ट्रॅफिक असू शकते याचा अंदाज घेतं आणि तसं तुम्हाला नोटिफिकेशन पाठवत असतं. आता याच्यामध्ये पुढचा भाग कुठला आहे तर तो महत्त्वाचा भाग म्हणजे सरकारी यंत्रणांचा आहे. सरकारी यंत्रणा आणि युजरच्या माहितीवरनं गुगल मॅप्स त्यांच्या माहितीमध्ये अपडेट करत असतं. म्हणजे अनेकदा तुम्ही एखाद्या रस्त्यावरनं चाललेला असाल, तिथे गुगल मॅप तुम्हाला म्हणतं की हा रस्ता आमच्या मॅपमध्ये बंद दाखवतो आहे, तो चालू आहे का, तिथनं जाऊ नका. जर तो चालू असेल तर तुम्हाला तिथे विचारलं जातं की हा रस्ता चालू आहे का. जर तुम्ही तिथे माहिती अपडेट केली तर गुगल त्यांच्यामध्ये सुद्धा ती माहिती अपडेट करतं आणि असे अनेक युजर्सचा डेटा गोळा करून मग तो रस्ता चालू आहे की नाही आहे याचा सुद्धा अंदाज एक गुगल घेत असतं आणि त्याप्रमाणे पुढचा जो रूट आहे तो ठरवला जातो. त्यामुळे त्याचबरोबर सरकारी यंत्रणा जेव्हा जेव्हा नोटिफिकेशन देत असते, माहिती ही गुगलला पुरवत असते किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाईट्सवर अपडेट करत असते, त्यानुसार सुद्धा गुगल हे काम करत असतं आणि त्याच्यावरनंच तो रस्ता योग्य आहे की नाही, तो बरोबर आहे की नाही याचीसुद्धा माहिती ही त्या युजरला देत असते. आता एखादा रूट दाखवताना गुगल मॅप काय करतं तर एखादा रूट दाखवताना सॅटेलाईट व्ह्यू, गुगल स्ट्रीट व्ह्यू आणि सरकारचं नोटिफिकेशन याच्या माध्यमातून एखाद्या मार्गातील बदल हा मॅपमध्ये अपडेट केला जातो. जसं मी सुरुवातीला म्हटलं की एखादा रस्ता चालू आहे की नाही हे कशा पद्धतीने ठरवलं जातं तर सॅटेलाईट व्ह्यू म्हणजे गुगल सॅटेलाईट व्ह्यूचा वापर करतं, त्याच्यातनं तो रस्ता सुरू आहे की नाही, तिथे काय परिस्थिती आहे याचा एक अंदाज घेतला जातो. गुगल स्ट्रीट व्ह्यू हे ॲप तुम्हीसुद्धा वापरलं असेल, ज्याच्यामध्ये गुगलची गाडी अनेक भागांमधनं फिरलेली आणि तिथले फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओग्राफी त्यांनी काही काळापूर्वी केलेली, अर्थात ती अपडेट होत राहते, त्याचासुद्धा एक अंदाज घेतला जातो. आणि सरकारचं नोटिफिकेशन म्हणजे सरकार त्यांच्या वेबसाईट्सवर अधिकृत ज्या वेबसाईट्स असतात किंवा त्यांचे जे चॅनल्स असतात तिथे जी माहिती अपलोड केली जाते त्याचा आधार घेऊन त्याचा जो मार्ग आहे तो गुगल सांगत असतं आणि त्या पद्धतीनं जेव्हा तिथे एखादा रस्ता बंद असेल किंवा सुरू असेल तसं अपडेटसुद्धा करत असतं. आता गुगल मॅप हे जगभरात वापरलं जातं, त्यामुळे रस्त्यावरची प्रत्येक छोटा मोठा बदल हा अपडेट करणं त्यांना शक्य नाही आहे. मी जसं सुरुवातीला म्हटलं की युजरचा डेटा आणि सरकारचं नोटिफिकेशन याच्यावरच आधार घेऊन गुगल त्यांचा रूट ठरवत असतं. पण छोट्या मोठ्या म्हणजे तुमचा इथला गल्लीतला रस्ता चालू आहे की नाही, तिथे काही अडथळा आहे का, तिथे कोणी मांडव टाकला आहे का, अशा सगळ्या गोष्टी गुगल मॅप हे अपडेट करू शकत नाही, कारण जगभरात ते वापरलं जातं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी अपडेट करणं त्यांना काही शक्य नाही आहे.
त्यामुळेच मॅप वापरताना तुमचं स्वतःचं जजमेंट वापरावं असं सुद्धा गुगलकडनं याआधीच सांगण्यात आलेलं आहे. जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड केलं जातं त्यावेळेसच तुम्हाला जे सूचना आहे ती दिलेली जाते की गुगल मॅप्सवर तुम्ही पूर्णपणे रिलाय राहू शकत नाही. तुमचं स्वतःचं जजमेंट, त्या भागाचा अंदाज हा तुम्हाला सुद्धा घ्यावा लागतो. गुगल हे केवळ तुम्हाला एक रूट दाखवत असतं. आता पुढे ते काय म्हणतात, तर जोपर्यंत छोट्यातल्या छोट्या बदलाची माहिती गव्हर्नमेंट ऑथॉरिटी गुगलला शेअर करणार नाही तोपर्यंत मॅपमध्ये बदल करणं शक्य नाही. म्हणजे छोट्यातला छोटा बदल हा जोपर्यंत सांगितला जात नाही गुगलला तोपर्यंत त्या मॅपमध्ये तितकासा अपडेट होणार नाही किंवा तितका बदल होणार नाही आहे. आणि या पलीकडे सुद्धा काही कारणं असतात जी युजर्सच्या एंडला असू शकतात, ती सुद्धा कुठले ते आपल्याला बघावं लागेल. त्याच्यामध्ये जर तुमची सिग्नल यंत्रणा म्हणजे तुम्ही जो फोन वापरताय, जो डेटा वापरताय, ती यंत्रणा जर योग्य नसेल तरीसुद्धा तुमचा जो मॅप आहे तो चुकू शकतो. GPS यंत्रणा तुमच्या फोनमधली नीट चालत नसेल तरीसुद्धा अडचण येऊ शकते. म्हणजे कधी कधी बघा काही ठिकाणी तुमचं GPS जातं, रूट दाखवला असतो पण GPS कनेक्टिव्हिटी गेलेली असते, त्यावेळेससुद्धा चुकीचा मार्ग तुम्हाला दाखवला जाऊ शकतो. तुमचा फोन हा नेटवर्कला कनेक्ट नसेल, म्हणजे तुमचं इंटरनेट बंद असेल किंवा इंटरनेट काही मार्गामध्ये गेलं, तिथे नेटवर्क नसेल तरीसुद्धा हा मार्ग चुकू शकतो किंवा GPS यंत्रणा बंद असेल सुद्धा असं होऊ शकतं. तुमच्या फोन जो आहे तो बॅटरी सेवर मोडला असेल तरीसुद्धा या ॲक्युरेसीमध्ये अडचण येऊ शकते. म्हणजे तुम्ही फोन बॅटरी सेवर मोडला चालवताय, तुमची लो बॅटरी आहे, अशा वेळीसुद्धा कधी मॅप चुकू शकतो किंवा त्याची ॲक्युरेसी आहे ती चुकू शकते असं सुद्धा या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून अनेकदा असं होतं की वेगळा मॅप दाखवला जातो, वेगळा रूट दाखवला जातो आणि त्याच्यामुळे अनेकांची अडचण होते, अनेकांची पंचायत होते. पण या सगळ्याचा जर मतितार्थ काढायचा प्रयत्न केला तर गुगल मॅप्स वापरताना आपलं जजमेंटसुद्धा वापरणं महत्त्वाचं आहे. इतर लोकांचे अनुभवसुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. त्या मार्गाची आधीच थोडीशी माहिती घेणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि जर कुठे रिस्की वाटलं तर तिथे जाणं टाळणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थात मी जसं सुरुवातीला म्हटलं की UPची जी घटना झाली त्यानंतर BBCकडनं काही ऑथॉरिटीजशी बोलण्यात आलं होतं. गुगलच्या काही जे माजी तिथले कर्मचारी त्यांच्याशी बोलण्यात आलं आणि गुगल कशा पद्धतीनं काम करतं त्यांनी तो समजावून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कालची घटना त्या महिलेचं दैव बलवत्तर होतं त्यामुळे ती वाचलेली आहे. पण अशा अनेक घटना महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी आपण एकतर अपडेट करत राहिलं पाहिजे आपले गुगल मॅप्स आणि तुम्ही जाताय त्या रस्त्याने, आणि त्याचबरोबर आपली स्वतःची विवेकबुद्धीसुद्धा त्यावेळी वापरली पाहिजे, हे सुद्धा यातनं समोर आलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची मतं काय आहेत, ही सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा.